हसतोस मस्त एकदम नाही म्हणजे आता मी पार्लर मध्ये जाणार का माझ्या सलून मध्ये येणार? एवढी हिंमत तुमची माझ्या रस्त्यात माझ्या काय प्रकार आहे लेडी विरप्पा? मला का त्याच त्यांना माहिती बाबा. ए पण भावाला सांगायला पाहिजे वहिनी साहेबांचा नवीन लुक काय आहे तो. चल चल सांगू चल पटकन चल. अगं ए मूर्ख बाई तुला अक्कल अरे काय झालंय तुमचं? झालं झालं तुझा योगा करताना काय डोक्यावर पडला होतास? हे काय झालंय तुमचं? का हसतोस मला तू? ते रस्त्याने लोक सुद्धा मला बघून हसत होते. कार्टून बघितल्यासारखं करत होते. वैरी बॉस तुमचं कार्टूनच झालंय. हसणार नाही तर काय करणार? कार्टून बोलतोस मला? खूप जास्त बोलतोस. थोबाड फोडीन तुझा. माझं थोबाड नंतर फोडा, आधी स्वतःच्या थोबाडाकडे बघा. या या बघा आरशात येऊन बघा तुमच्या थोबाडाचं काय झालंय. स्वतःच्या थोबाडीत मारून गेला अशी अवस्था झाली तुमची. बघा बघा या या लवकर बघा. मला मिशाले मला 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 मिशाले मला हात लावू नका, मला पण मिशेल. कोणी बघितलं ना मला? कोणी बघितलं ना? बापरे एका बाईला मिशी कसं दिसतं ते? थोबड पडेल तुझा. गाडी चालू कर. गाडी चालू कर. बसा बसा बसा. गाडी सुरू कर. गाडी सुरू कर लवकर. हसू नका. हसू नका. हसू नका. जीव घेईन तुझा मी जीव घेईन. वहिनी बॉस पण मला एक सांगा, तुम्ही मिशीला कोणतं तेल लावलं? म्हणजे अशी झुपकेदार तुम्हाला मिशी आले. मला पण सांगा, मला पण खूप मोठी वाढवायची मिशी आहे, सांगा. अरे तुला जोक सुचताय? करू नको. गाडी सुरू कर. गाडी सुरू कर. अहो थांबा जरा, स्टार्ट होत नाही. अरे काहीतरी पटत दाब. हसते मला हसते हसते मला काय करू? अरे गप्पा आहे. धर. पुन्हा शरीर आणि मन थंड ठेवायचं असं तर लिंबू सरबत एकदम बेस्ट. शिवा, प्रिन्स काका आणि त्याच्या बायकोने आपल्याला प्रॉपर्टीचे पेपर्स दिले नाही. ते बँकेत आहे असं म्हणाले. ते खरं असेल का की त्यांनी मुद्दाम आपल्याला असं सांगितलंय? आपल्याला पण सेम डाऊट आला होता. काय चाललंय त्यांच्या डोक्यातनं त्यांचं त्यांनाच माहित. ते काहीतरी लीगल टीमशी वगैरे बोलणारे बोलले. खरं काय खोटं काय शंभू महादेवालाच माहित. काहीही झालं ना तर या सगळ्या फाईल्स आपल्या ताब्यात घ्यायच्या आहेत. त्यांच्या विरुद्ध आपल्याला जे काही पुरावे गोळा करायचे आहेत ना त्याची सुरुवात या प्रॉपर्टीच्या फाईल्स वरूनच होईल. ज्या गोष्टीसाठी त्यांनी माझं कुटुंब संपवलं तीच गोष्ट आता आपल्याला त्यांना प्रत्येक केलेल्या गुन्ह्यापर्यंत पोहोचवे. शिवा, काय झालं? शांत का झालास? काय नाही, ते तुझ्या कापलेल्या केसांकडे लक्ष गेलं आणि का तू विचारला की भद्रावतीने तुझे केस का कापले असतील? करणार काय त्या केसांचं? मलाही काहीच कळत नाही रे. पण तिने केस कापले म्हणजे प्रकरण भयंकर आहे.
भद्रावती मॅम या अशा कथा होतात? हसतात सगळे हसतात मला. शिवशक्ती बरं झालं तुम्ही मला भेटलात. शिव मला घरी सोड ताबडतोब. अहो पण तुम्ही अशा धावत पळत कुठून येत आहे? धावत पळत ऐका नको प्रश्न विचारूस मला. मला आधी घरी सोड चल तू. हो भद्रा मॅम पण तुम्ही तोंडाला असा पदर का बांधलाय? ते मला धुळीचा खूप त्रास होतोय. तू चल ना शिवा मला घरी सोड ना प्लीज. तू चल ना मला सोड घरी सोड. बस तुम्ही? तू इथं काय करतेस? हो मी लिंबू सरबत पित होते आणि भद्रा मॅम मला पळताना दिसलं. तुम्ही त्यांच्या मागून पळत होतात का? हो त्यांना काय झालंय? तर अशा बिथरलेला का दिसतंय आणि त्यांना तोंडाला पदर का बांधलाय? काय सांगू कसं सांगू तेच कळत नाहीये. वहिनी बस आहे ना आयुष्यातून उठल्यागत झाल्यात. हा होत्याचं नव्हत्याचं होतं झालं. पेनी वरचं पायी पण केलं. टाकाच्या खाली परत आलं. म्हणजे हा म्हणजे बघ मला पण सांगता येणार नाही. सगळं माझ्या पण डोक्यावरून चाललंय. जाऊ दे बरं कसं झालं. हो एव्हा ते केस स्मशानात पुरले असतील भद्राने, पण चिटकुमाचं काय नवीन सुरू झालंय? मती चौर्य विधी, शक्तीची मती ताब्यात येईल काय? वहिनी साहेब अहो सांगा. अहो वहिनी साहेब अशी काही बाई काय झालं काही न सांगता नुसती धावत सुटली. काय 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 झालं? अगं दार कोण आहे? तू रडतेस कशाला? आणि तू तोंड का लपवलंयस? काढ बघू दे. काढ काढ का काय झालं मला कळू तर दे. तू सॉरी मी तू खोटी मिशी लावली आहे. तू काय बालिश पण आहे हा? हसू नका. बालिश पडा आहे हा. मलाच कळत रे हे कसं झालं. म्हणजे ती खोटी मिशी काढ होती. कोटी मिशी नाहीये खरी मिशी आहे ही. काय बडबडतेस भद्रा? मी शक्तीचे ते रक्ताळलेले केस घेऊन स्मशानात पुरले. ते सगळं झालं आणि मी स्मशानाच्या